अनेकदा असं होतं की बदल हा शब्द ऐकला तरी आपल्या मनात एक धाकधूक सुरू होते, नाही का? असं वाटतं की काहीतरी मोठं करायला लागेल, एक मोठी झेप घ्यावी लागेल आणि त्यात अपयशी होण्याची भीती तर असतेच. पण बदलाचा एक असाही मार्ग आहे जो खूप सौम्य, सोपा आणि आश्चर्यकारकपणे प्रभावी आहे. चला, आज आपण कायझेनच्या जगात प्रवेश करूया. हे एक जपानी तत्वज्ञान आहे जे आपल्याला सांगतं की मोठ्यात मोठे बदल हे लहान पण सातत्यपूर्ण पावलांनीच घडतात. ही गोष्ट सुरू होते एका अशा व्यक्तीच्या अनुभवातून जी लंडनच्या वेगवान आणि तणावपूर्ण आयुष्याला अक्षरशः वैतागली होती. सततची धावपळ, कामाचा ताण या सगळ्याला कंटाळून त्यांनी एक वेगळा मार्ग निवडला, तो म्हणजे जपानमध्ये स्थायिक होण्याचा. आणि तिथे त्यांना एक विलक्षण गोष्ट जाणवली. टोकियोसारखा प्रचंड गर्दीच्या शहरातही एक प्रकारची शांतता आणि सुव्यवस्था होती. ह्याच निरीक्षणातून त्यांच्या बदलाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाला एक नवी सकारात्मक दिशा मिळाली. आणि याच प्रवासात त्यांना गवसललं कायझेन नावाचे एक सुंदर तत्वज्ञान. काय म्हणजे चांगले आणि झेन म्हणजे बदल, म्हणजेच चांगल्यासाठी होणारा बदल. पण थांबा, हा बदल म्हणजे काही क्रांती वगैरे नाहीये, तर तो अगदी हळुवारपणे घडणारा आहे. कायझेनचा अर्थ आहे अचानक मोठे बदल करण्याऐवजी दररोज लहान लहान सातत्यपूर्ण सुधारणा करत राहणे. आपल्या सवयी आणि जीवनशैलीत कायमस्वरूपी बदल घडवून आणण्याचा हा एक अतिशय सोपा आणि स्पष्ट मार्ग आहे. पण तुम्हाला माहितीये का की हे अस्सल जपानी वाटणारं तत्वज्ञान याची मुळं चक्क अमेरिकेत रुजलेली आहेत? हो, ऐकून आश्चर्य वाटलं ना? चला तर मग या आकर्षक तत्वज्ञानाच्या अनपेक्षित इतिहासात जरा डोकावूया. तर गोष्ट सुरू होते दुसऱ्या महायुद्धाच्या काळात. अमेरिकन सरकारने उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी काही विशेष प्रशिक्षण कार्यक्रम तयार केले. युद्ध संपल्यावर विल्यम एडवर्ड्स डेमिंग नावाच्या एका अमेरिकन तज्ज्ञाने हीच तत्त्व युद्धात उद्ध्वस्त झालेल्या जपानमध्ये आणली. तिथे टोयोटासारख्या कंपन्यांनी या विचारांना आपलंसं केलं, त्याला कायझेन असं नाव दिलं आणि उत्पादन प्रक्रियेत आमूलाग्र बदल घडवून आणले. आणि गंमत म्हणजे अनेक वर्षांनंतर मसाकी इमाई यांनी हेच जपानी तत्वज्ञान पुन्हा पाश्चात्य जगासमोर मांडलं आणि ते जगभर लोकप्रिय झालं. म्हणजे बघा, एका अर्थाने या तत्वज्ञानाने एक वर्तुळ पूर्ण केलं. ठीक आहे, हा इतिहास तर खरंच खूप रंजक आहे, पण आपल्यालाही अनेकदा वाटतं की नाही की सवय बदलणे इतकं अवघड का असतं. चला, आता यामागचं विज्ञान काय आहे हे समजून घेऊया. मानसशास्त्रज्ञ बेन गार्डनर यांच्या मते आपला मेंदू ऊर्जेची बचत करणारा एक अतिशय हुशार पण थोडा कंजूस व्यवस्थापक आहे. प्रत्येक छोट्या गोष्टीवर विचार करत बसण्याऐवजी तो काही कामांना ऑटोपायलट मोडवर टाकतो. सोप्या भाषेत सांगायचं तर तो सवयी लावतो. विचार करा, गाडी चालवणं, ब्रश करणं यांसारख्या गोष्टी आपण फार विचार न करताच करतो. म्हणूनच सवयी म्हणजे केवळ आपली कमजोरी नाही, तर त्या आपल्या मेंदूची कार्यक्षमता टिकवून ठेवण्याची एक गरज आहेत. प्रत्येक सवय, चांगली असो वा वाईट, एका चक्रात अडकलेली असते. याची सुरुवात होते एका इशाऱ्याने. समजा कामाचा खूप ताण आला, हा झाला इशारा. यावर आपण एक वर्तन करतो, जसं की लगेच मोबाईल उचलून सोशल मीडियावर वेळ घालवणं. आणि यातून आपल्याला एक तात्पुरतं बक्षीस मिळतं, म्हणजे तणावातून क्षणभर सुटका. हे इशारा वर्तन बक्षीस चक्र इतकं घट्ट बसतं की ते मोडणं खूप कठीण होऊन जातं. आता एक मोठा गैरसमज आहे की कुठलीही सवय लागायला फक्त 21 दिवस लागतात. पण हे पूर्णपणे खरं नाहीये. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या एका अभ्यासात असं दिसून आलं की एखादी नवीन सवय पूर्णपणे अंगवळणी पडायला चक्क 18 दिवसांपासून ते तब्बल 254 दिवसांपर्यंतचा वेळ लागू शकतो. याचा अर्थ सरळ आहे, प्रत्येकाचा प्रवास आणि त्यासाठी लागणारा वेळ वेगळा असतो, त्यामुळे धीर धरणं खूप महत्त्वाचं आहे. आता आपण येतो आहोत सगळ्यात रंजक भागाकडे. बदलाला होणारा आपला जो नैसर्गिक विरोध आहे, त्याला कायझेनची ही छोटी पावलं अगदी सहजपणे कशी टाळतात आणि यशस्वी होतात हे आता पाहूया. आपल्या मेंदूमध्ये अमिगडाला नावाचा एक छोटा पण खूप शक्तिशाली भाग असतो. समजा हा आपल्या शरीराचा एक सिक्युरिटी अलार्म आहे. जेव्हा आपण एखादं मोठं ध्येय ठरवतो, जसं की उद्यापासून रोज 1 तास व्यायाम करणार, तेव्हा हा अमिगडाला या मोठ्या बदलाला एक धोका समजतो आणि तो लगेच लढा किंवा पळा म्हणजे फाईट ऑर फ्लाईटची प्रतिक्रिया देतो. यामुळेच आपल्याला भीती वाटते, ताण येतो आणि आपण ते ध्येय टाळायला लागतो. रॉबर्ट मॉरर यांची ही उपमा किती सुंदर आहे बघा. ते म्हणतात, मोठं ध्येय हे धोक्याची घंटा वाजवणाऱ्या एखाद्या चोरासारखं आहे, जे अमिगडालाला लगेच जागं करतं. पण कायझेनची लहान पावलं, ती एखाद्या मांजराच्या पावलांनी येणाऱ्या चोरासारखी असतात. ती इतकी लहान आणि शांत असतात की मेंदूच्या अलार्म सिस्टमला त्यांची दखलही घ्यावीशी वाटत नाही आणि म्हणूनच धोक्याची घंटा वाजतच नाही. आणि या तत्वज्ञानाच्या ताकदीचं एक जबरदस्त खरं उदाहरण म्हणजे ब्रिटिश सायकलिंग संघ.
एकेकाळी हा संघ खूपच सामान्य कामगिरी करायचा, पण प्रशिक्षक सर डेव्ह ब्रेल्सफोर्ड यांनी एक सिद्धांत वापरला. प्रत्येक लहान सहान गोष्टीत फक्त 1% सुधारणा करण्यावर लक्ष केंद्रित करायचं. सायकलच्या सीटच्या डिझाईनपासून ते अगदी खेळाडू झोपताना वापरत असलेल्या उशीच्या प्रकारापर्यंत प्रत्येक गोष्टीत फक्त 1% सुधारणा. आणि या छोट्या छोट्या सुधारणांनी मिळून संघाला ऑलिम्पिक सुवर्ण पदकांपर्यंत पोहोचवलं. ही आहे लहान पावलांची ताकद. तर आता आपल्यासमोर बदलाचे 2 मार्ग अगदी स्पष्ट आहेत. एक आहे मोठा क्रांतिकारी बदल करण्याचा, जो आपल्या मेंदूच्या धोक्याच्या घंटेला वाजवतो आणि बहुतेकदा अपयशाने संपतो. आणि दुसरा आहे कायझेनचा मार्ग, जो लहान सातत्यपूर्ण पावलांनी मेंदूच्या भीतीला सहज टाळतो आणि यशासाठी नवीन आणि कायमस्वरूपी मार्ग तयार करतो. मग ह्या तत्वज्ञानाचा आपल्या रोजच्या आयुष्यात वापर कसा करायचा? सगळ्यात महत्त्वाचं, परिपूर्णतेचा हट्ट सोडा आणि फक्त सुधारणेवर लक्ष द्या. मोठं ध्येय छोट्या छोट्या पावलांमध्ये विभागा. जसं की पुस्तक वाचायचं असेल तर रोज एक अख्खं प्रकरण नाही, फक्त 1 पान वाचा. व्यायाम करायचा असेल तर 1 तासाऐवजी फक्त 5 मिनिटं करा. प्रत्येक लहान यशाचा आनंद साजरा करा. आणि जपानमध्ये ज्याला योकोटेन म्हणतात, म्हणजे यशस्वी झालेला एक छोटा बदल दुसऱ्या ठिकाणी वापरून पहा. आणि सर्वात महत्त्वाचं, स्वतःशी थोडं सहानुभूतीने वागा. चला तर मग एक क्षण विचार करूया. आपलं कोणतंही मोठं ध्येय असो, त्या ध्येयाच्या दिशेने आज असं कोणतं एक अगदी छोटंसं इतकं सोपं पाऊल आहे की जे अयशस्वी होण्याची शक्यताच नाही, ते एक पाऊल आज आपण उचलू शकतो का? कारण महान प्रवासाची सुरुवात नेहमी एका लहान पावलानेच होते.